खूप जुनी गोष्ट आहे. काही मित्र खजिन्याच्या शोधात निघतात. त्यांच्याकडे नकाशा असतो. त्याच्या आधाराने ते निघतात. उन्हाचा कहर असल्यामुळे त्यांची गाडी खूपच गरम होते आणि त्यांची गाडी गरम होऊन बंद पडते. गाडी खराब होते. ते गाडी तिथेच सोडून पुढचा प्रवास करत असतात. खूप रात्र झाली असते. ते एका वाड्यावर पोहोचल्यावर विश्राम करतात. वाडा शांत असतो आणि वाडा खूपच मोठा असतो. खूप वेळ झाल्यानंतर त्यांनी ऐकलेले असते, जो कोणी तिकडे गेला परत नाही आला. पण खजिना मिळवण्याची आस त्यांच्या मनात असते. वाड्यात एक गुप्तद्वार असते. त्या दाराचे एक रखवालदार असतो. अर्धी रात्र उलटून गेली पण खजिना काही सापडत नसतो. रखवालदार बोलतो, काय शोधत आहात तुम्ही? ते म्हणतात, खजिना. खजिना कुठे आहे? रखवालदार म्हणतो, खजिना? तुम्ही खजिना शोधताय? बोल लवकर बोल, खजिना कुठे आहे? बोट करून रखवालदार त्यांना सांगतो, तो दगड बघतायत? तो सोन्याचा दगड आहे. तो तुम्ही फोडा आणि तो दगड फोडल्यावर त्याच्यातून निघणारे शिक्के सोन्याचे असतील आणि ते अस्सल सोन्याचे असणार. तोच तुमचा खजिना. पण सावधान, सावधान राहा. पहाट होण्याआधी निघा, नाहीतर वाड्याची रखवालदारी करावी लागेल तुम्हाला, कायमची. बरं असं बोलून ते तो दगड फोडू लागतात. त्यातून अस्सल सोन्याची नाणे निघतात. ते नाणे खन 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 वाजतात आणि इतके मोहित करत होते का तो दगड जेवढे फोडू तेवढे ते सिक्के बाहेर निघत होते. ते सिक्के काही थांबत नव्हते आणि ते जे मित्र होते खजिन्याच्या शोधात ते दगड फोडण्यामध्ये मग्न होत होते. जेव्हा त्यांचं मन भरलं तो दगड फोडून, तेव्हा त्यांनी त्यांच्या पिशव्या काढल्या. पिशव्या काढून त्यांनी ते सोन्याचे नाणे भरून घेतले. पण सकाळ झाली होती आणि वाड्याचे दार बंद झाले होते. असं म्हणतात, आजही त्या वाड्यात त्यांची किंचाळी ऐकायला येते. त्या गावात बिचारे लालसनी भरलेले मित्र खजिना शोधायला गेले आणि खजिन्याचेच होऊन बसले.